रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन या संघटनात्मक पातळीवर आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध कामगारांच्या प्रश्नासाठी लढतो, भांडतो. परंतु प्रत्यक्षाने जाणवतं की जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या, फेब्रुवारीमध्ये महापौर बसले, उपमहापौर बसले, सभागृह नेते, गटनेते, विरोधी पक्षनेते, विरोधकांचे त्यांचे गटनेते हे सर्वस्व कारभार बसलेला आहे आणि महासभा पण बसलेली आहे. 5 महासभा झाल्या. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय महासभा झाली, ती मला वाटतं आठवडाभर चालली अर्थसंकल्पीय महासभा. ह्याच्यामध्ये विशेष मुद्दा असा आहे की आज मी महासभेचे मुख्य सचिवांना विचारलं, साहेब आम्ही स्वीकृतसाठी अर्ज दिलेला आहे, स्वीकृत सदस्य कधी गठीत होणार, GR आहे प्रशासनाचा, माननीय नगरविकास मंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, पालकमंत्री यांच्या स्वाक्षरीचं GR आहे की स्वीकृत सदस्य नेमण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मग आयुक्त स्वीकृत सदस्य का नेमणूक करत नाही आहेत? कारण इथे कुठलेही राजकीय मुद्दे येत नाही, सर्वस्व अधिकार आयुक्तांना आहेत. आणि हे काही राजकीय गटातली लोक येणार नाहीत, काही विशिष्ट गटातली येणार आहेत, ती अभ्यासू लोक येणार आहेत या महासभेमध्ये, ती स्वीकृत सदस्यामार्फत येणार आहेत. आणि स्टँडिंग कमिटी गठीत होत नाही, महासभा गठीत झाली. मी सांगतो, संविधान, घटना, लोकशाही, तंत्रप्रणालीवर संसद चालते, विधानसभा चालते. आणि आज विधानसभेमध्ये सुद्धा अल्पसंख्येमुळे विरोधी पक्षनेते नाही, ते समजू, वोट नसल्यामुळे नाही आहे. परंतु महासभेमध्ये सार्वभौम सत्ता आहे. तर सत्ता जर आहे, मग स्टँडिंग कमिटी का गठीत होत नाही, स्वीकृत सदस्य का गठीत होत नाही? म्हणजे हा तुम्ही प्रत्यक्ष लोकशाहीचा अपमान आहे, संविधान घटनेचा अपमान आहे, हे असं तुम्हाला वाटत नाही? मी सचिवांना हा मुद्दा विचारला. सचिव म्हणाले, ज्याची सत्ता त्याचाच कारभार, कसलं संविधान आलं आहे, कसली घटना आली आहे. मी संतापलो, असं वक्तव्य केल्यावर मी संतापलो. अरे मग तिरंगा कशाला लावत आहे, देशाचा मान सन्मान कशाला पाहिजे, हे बोललो. ते तसे गप्प बसले. पण कुठेतरी संविधानाचा आणि घटनेचा, लोकशाहीचा अपमान होतो, याची मला खंत वाटते. आणि हा मला मुद्दा प्रत्यक्षाने मी प्रत्येक महासभा येईल ना, जोपर्यंत स्टँडिंग होत नाही, जोपर्यंत स्वीकृत सदस्य, हे मुद्दे मी बोलत राहणार. हाच मुद्दा मला जाणवायचा आहे आणि खंत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.